नमस्कार, मी हेमंत चोपडा. मनाचा कॅलिडोस्कोप या ऑडिओ मालिकेतील 16व्या भागात तुमचे स्वागत आहे. आपण समज गैरसमजांचे सापळे कसे असतात हे 14व्या भागांपासून समजावून घेत होतो. त्याच प्रकारचे आणखी काही सापळे आपण आजच्या भागात पाहणार आहोत. 9व्या समजकल्पनेचे स्वरूप पुढील प्रमाणेचे आहे. आपल्या सगळ्यांच्या भूतकाळात अशा काही घटना घडलेल्या असतात किंवा परिस्थिती निर्माण झालेली असते ज्यांचे त्रासदायक परिणाम आपण सोसलेले असतात. अशा त्रासदायक घटना परिस्थितीचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होत असतो असंही आपलं म्हणणं असतं. तसेच परत एकदा तशाच घटना घडणार असतील किंवा तशीच परिस्थिती निर्माण होणार असल्यास पूर्वीसारखेच त्रासदायक परिणाम होणार आहेत असंच आपल्याला ठामपणे वाटत असतं. इतिहासाची पुनरावृत्ती होते असंच वरील कल्पनेच्या माध्यमातून आपण म्हणत असतो. खास करून आपल्या आयुष्यातील वेदनादायक, त्रासदायक किंवा धोकादायक प्रसंग जर परत परत घडले तर पूर्वीसारखेच त्रास आपल्याला होणार अशीच खात्री आपल्याला जवळजवळ वाटत असते. असा समज बाळगताना भूतकाळातील काही प्रसंग परिस्थितीला आपणच त्रासदायक, धोकादायक ठरवतो आणि त्याचवेळी इतर अनेक आनंददायी घटना ज्या घडलेल्या असतात किंवा परिस्थिती आलेली असते त्याचा मात्र आपल्याला विसर पडलेला असतो. मुळात आपण ज्या घटना त्रासदायक होत्या तशा घडल्याच कशा असेही म्हणत असतो आणि त्यांची उजळणी रोज करत असतो. अशी उजळणी जेव्हा रोज केली जाते तेव्हा आपल्या आठवणी रोज जाग्या केल्या जातात आणि त्यांचा झालेला परिणामही टिकवून ठेवला जातो. म्हणजे थोडक्यात आपल्याला जे काही विसरायचं आहे ते आपण रोज घोकत ठेवतो की हे मला विसरायचं आहे बरं का, हे मला विसरायचं आहे. अशाच्यानी आपल्याकडनं ते विसरलं कसं जाणार किंवा ते आपल्या विसरणात कसं जाणार असा प्रश्न आपल्याला जनरली पडत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे जे घडून गेलेले आहे त्यात बदल करता येत नाही असे असले तरी मुळात जे काही घडले तसं घडायलाच नको होतं असा आपला हट्ट मात्र सुरू राहतो. दुसरे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काही घटना पहिल्यांदाच घडत असल्याने त्यांना कसे सामोरे जावे याचा अंदाज आपल्याला नसल्याने काही त्रासदायक परिणाम झालेलेही असू शकतात. असे परिणाम परत होऊ नये यासाठीचे अनेक पर्याय आपण काढू शकत असतो, पण त्यासाठीचे कष्ट आणि प्रयत्न मात्र आपण करत नाही. इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची असेल तर आलेल्या बऱ्या वाईट अनुभवातून आपण बरेच काही शिकू शकतो, पण अशी काही शिकण्याची सुद्धा आपली तयारी नसते. अशावेळी घडणारे प्रसंग जर त्रासदायक असणार असे आपणच ठरवले, म्हणजे इन ॲडव्हान्स ठरवले, तर तो त्रासदायकपणा कमी करण्याची काळजी न करता फक्त चिंता करत राहिल्याने आपण परत अस्वस्थ होत जातो. याची पुनरावृत्ती सुरूच होत असते किंवा सुरूच राहते. या सगळ्या प्रकाराला ओव्हर जनरलायझेशन किंवा घटनेच्या परिणामांचे अतिसामान्यीकरण करणं असं म्हणतात. म्हणजे एका परीक्षेत नापास झालो याचा अर्थ नंतरच्या काळात सगळ्या परीक्षांमध्ये आपण नापासच होणार असं गृहीतच धरून चालतो. किंवा आपल्या जुन्या मित्रांपैकी समीरला लहान असताना ब्लॅकबेरी असं चिडवलं म्हणून तो संतापून आक्रमक झाला होता. तसाच पुढील काळाने जर त्याला आणखी वेगळ्या नावाने चिडवले तरी तो संतापणारच आहे, चिंताग्रस्त होणार आहे. असेच घडेल असं आपल्याला म्हणायचं आहे का? 12वीला कमी मार्क पडले म्हणजे मला प्रत्येक वेळी अपेक्षेपेक्षा कमी मार्कच पडणार आहेत असे प्रमोद म्हणणार आहे का? किंवा शिक्षण पूर्ण करून आपापल्या पायावर उभे राहिल्यानंतर अजय आणि रूपाने लग्न केल्यावर जर रूपाने परत एकदा स्वतःच्या करिअरची वेगळी वाट निवडली तर अजय परत एकदा तिला धमक्या देणार आहे काय? हे सगळे प्रश्न विचारण्याचा उद्देशच हा आहे की आपल्या भूतकाळात आपली समज कमी होती, अनुभव कमी होता, काही प्रसंगांना कसे तोंड द्यायला हवे याबाबत आपण अज्ञानी आणि नवशिके असू शकतो. या सगळ्या अंगभूत त्रुटी कमी न करता प्रत्येक प्रसंगाला जुनेच अर्थ आणि संदर्भ देऊन फक्त चिंता करायची असेल असेच आपल्याला जर करणार असलो तर अशीच आपण एकंदरीत कबुली देत असतो. या समजातून आपल्या कालबाह्य जुनाट समजकल्पनांना आडमुठेपणाने चिकटून राहून
अस्वस्थ होत राहायचे, आपणच अस्वस्थ झालो, याला इतर व्यक्ती किंवा घटना परिस्थिती कारणीभूत आहे अशा तक्रारी करत राहायच्या. शेवटी मी कमनशिबी, दुर्दैवी, अनलकी, प्रारब्ध भोग असल्या सबबींमागे स्वतःला लपवत राहायचे. असाच हा प्रकार असतो. इतिहासातून काही शिकायचे की त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची याचा निर्णय आणि यापैकी एकाची निवड आपल्यालाच करायची आहे, ही बाब मात्र शक्यतोवर विसरण्याची गरज नाही. 10वा समज किंवा कल्पना पुढीलप्रमाणे आहे. आपल्या संबंधातील व्यक्ती जेव्हा अस्वस्थ होते तेव्हा आपणही अस्वस्थ होण्यापासून वाचत नाही. मुळात व्यक्ती अस्वस्थ आहे हे अनेक प्रकारच्या कृतीवर्तनातून, वागण्या बोलण्यातून दिसून येते. म्हणजे रागावलेली व्यक्ती त्याच्या मनातील खदखद व्यक्त करणारे शब्द वापरेल आणि त्याची कृती अंगावर येईल अशी आक्रमक असेल. घाबरलेली व्यक्ती नजरेला नजर देणार नाही आणि वाटणारी भीती शक्यतो व्यक्तही करणार नाही. अर्थात लहान मुले भीती वाटली की कधी कधी रडत बसतील, घुम्यासारखे बसून राहतील, असेही घडू शकते. माणूस अनेक छटांच्या भावना अनुभवणारा प्राणी आहे आणि त्यातील प्रत्येक छटा व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. मात्र व्यक्ती जेव्हा कोणत्याही कारणाने अस्वस्थ होते तेव्हा त्याच्या वागण्या बोलण्यात पडणारा फरक लक्षात येण्याइतपत वेगळा असतो. असा वागण्या बोलण्यातील फरकच व्यक्ती अस्वस्थ आहे याची जाणीव करून देत असतो. आपल्या जवळची किंवा संबंधातील व्यक्ती जेव्हा कधी अस्वस्थ होते तेव्हा आपल्याला नेमके काय बेनसले आहे, म्हणजे त्या व्यक्तीचे काय बेनसले आहे याबद्दलची काळजी वाटते इथपर्यंत ठीक आहे. मात्र जवळची व्यक्ती अस्वस्थ झाली म्हणून आपणही अस्वस्थ होऊन दोघांपैकी कोणाचाही फायदा होत नाही हेच आपल्याला लक्षात येत नाही. व्यक्ती अस्वस्थ होण्यामागे जी अनेक कारणे असतात आणि त्या कारणांना अस्वस्थ व्यक्ती देत असलेला अर्थ आणि महत्त्व यातूनच अस्वस्थ होण्याची भावना निर्माण होत असतात. आपला निर्णय चुकला अशी झाल्याने माणूस अस्वस्थ होतो. अनेकदा काही प्रसंगी आपल्याकडून चुकीचं किंवा वावगं वर्तन घडलं म्हणूनही व्यक्ती अस्वस्थ होऊ शकते. तर बऱ्याच वेळा इतरांचे मत ऐकून काही शब्दांना भलताच अर्थ देऊन व्यक्ती अस्वस्थ होते. जवळची व्यक्ती संतापाच्या भरात आपल्याशी वागली, बोलली, अनाठायी संशयाने आपली उलट तपासणी घेऊ लागली म्हणून आपण जर संतापणार असलो तर त्याच्या संतापाला रागाने प्रतिसाद देऊन किंवा आपल्यावर संशय घेतला म्हणून आपण चिडून जाऊन दोघांपैकी कुणाचाही फायदा होत नाही. उलट संताप किंवा संशय वाढत जातो आणि त्याचबरोबरीने अस्वस्थता वाढत जाऊन जास्त काळ टिकून राहते. आपल्या जवळच्या व्यक्तीची अस्वस्थता कमी करायची असेल तर आपण त्याच्या कृतीवर्तनातील चुका, कमतरता यांच्यावर बोट ठेवू शकतो, तर त्याचा फायदा दोघांनाही होतो. मात्र अस्वस्थ व्यक्ती चुकीची आहे, कुचकामी आहे, फालतू आहे अशा आरोपांची खैरात जर आपण केली तर मुळातच अस्वस्थ असणारी व्यक्ती जास्त अस्वस्थ होत जाते असेच घडते. महत्त्वाचे म्हणजे अगदी रक्ताच्या नातेसंबंधातील आणि जवळीकेच्या नात्यातील व्यक्ती आणि आपण वेगळे वेगळे आहोत अशी वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे. तरच आपण शांतपणे अस्वस्थतेची कारणं शोधून सक्रिय मदत करू शकतो. कोणातही बदल करायचा असेल तर तो त्या व्यक्तीच्या सवयी, वृत्ती का आणि कशा नुकसानकारक आहे याच्याबाबतची कारणं म्हणता स्पष्ट करता आली तर अपेक्षित बदल होण्याची शक्यता वाढते. मात्र संपूर्ण व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होत नाही, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. 11वा समज आहे, आपल्यासमोर येणाऱ्या अडचणी, समस्या सोडविण्याचे योग्य, नेमके आणि परिपूर्ण उत्तर असतेच. मात्र असे उत्तर जर आपण मिळवू शकलो नाही तर त्यामुळे होणारे परिणाम भयंकर त्रासदायक असतात. आपण अशा जगात आणि समाजात राहत आहोत जेथे अनिश्चिततेचे आणि योगायोगांचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण प्रत्येक वेळी आदर्श व्यक्ती ठरण्याची शक्यता नव्हती आणि नाही. म्हणूनच आपल्यासमोर असणाऱ्या कोणत्याही आव्हानाला प्रत्येक वेळी आपण योग्य, नेमक्या आणि परिपूर्ण पर्यायाचा वापर करून सामोरे जाऊ शकत नाही, हे आपल्याला एकदा लक्षात घ्यायला हवं. जेव्हा ही वास्तविकता लक्षात न घेता आपण
एकमेव योग्य, नेमका आणि परिपूर्ण पर्याय वापरू शकत नाही असं आपल्याला वाटतं, त्यावेळेला त्या कल्पनेनीच आपण अस्वस्थ होतो. पण खरं तर वास्तवात असा कुठलाही पर्याय असत नाही, ह्याच्याकडे आपला पूर्णपणे दुर्लक्ष होतं. तरीही वरील कल्पना खरी मानून जेव्हा आपण योग्य आणि नेमका पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा फक्त आपली चिंताग्रस्तता वाढत जाते आणि त्याच प्रमाणात आपली निष्क्रियताही वाढत जाते. आपण प्रत्येक वेळी किंवा जास्तीत जास्त वेळा जर प्रॉपर, एक्झॅक्ट आणि बिनचूक पर्याय शोधला की मिळवला नाही, तर आपल्याला भयंकर त्रासदायक परिणाम भोगायला लागतात. हा समजच पूर्णपणे काल्पनिक आहे हेच आपल्या लक्षात येत नाही. तरीही असा हटवादी समज बाळगण्याची किंमत म्हणून वास्तवात आपण चिंताग्रस्तता, नैराश्य, संताप किंवा अपराधीपणाच्या एखाद्या मानसिकतेत नक्कीच जाऊ शकतो, असे घडण्याची शक्यता जास्त आहे. खरे तर आपल्याकडे अनेक पर्याय नेहमीच असतात. त्यापैकी कोणता पर्याय आपल्यासमोरील अडचणीचे किंवा समस्येचे निराकरण करेल याची निवड करून मोकळे होणे नेहमीच शहाणपणाचे ठरते. आपण सगळे अनेक लहान मोठे निर्णय घेत असतो. अशावेळी आपल्या निर्णयाप्रमाणे आपला हेतू साध्य करण्यासाठीचा पर्याय जर अपुरा वाटला तर वेळोवेळी पर्याय बदलायला काहीही हरकत नसते. पण योग्य आणि नेमका पर्याय शोधण्याच्या कसरतीमध्ये आपला हेतूही पूर्ण होत नाही आणि आपण घेतलेला निर्णय सोडून द्यावा लागतो. लोकांना खूप वेळेला समजावून सांगताना लोक निर्णय बदलत जातात. मी त्यांना जनरली हेच सांगत असतो की एकदा घेतलेल्या निर्णयाकरता तुमच्याकडे कुठले कुठले पर्याय आहेत ते वापरायला सुरुवात करा. त्यातला एखाद्या पर्यायाच वापरायला सुरुवात केल्यानंतर समजा त्याची उपयुक्तता संपली असं वाटलं तर दुसरा वापरा. पण निर्णय बदलू नका, कारण तुम्ही निर्णय बदलत गेलात तर तुम्हाला फक्त असं वाटतं की मी खूप काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण ॲक्च्युअली ना फार काही घडत नसतं. म्हणजे 2 पावलं पुढे आणि 2 पावलं मागे असाच फक्त तो एक प्रकार घडलेला असतो आणि घेतलेला निर्णय सोडून द्यावा लागतो असंच घडतं. असं घडलं की विनाकारण येणारे अपयश किंवा होणारे अपेक्षाभंग वाढत जातात. अशावेळी निर्माण होणारी भावनिक अस्वस्थता आपल्या अस्तित्वाविषयीचे बेसिक समाधान आणि आनंद यांनासुद्धा ग्रहण लावतात. मंडळीवरील सर्वच कल्पना या जशाच्या तसा स्वीकारणं अवास्तविक, तर्कदुष्ट आणि व्यवहारी शहाणपणाचा अभाव दाखवतात. असंच असल्याने स्वीकारण्यालायकीच्या नाहीत. सापळे समज गैरसमजांचे या 4 भागांचा शेवट आज झाला आहे. वरील विवेचन आपल्याला आवडले असेल तर मित्रपरिचितांना जरूर फॉरवर्ड करा. काही अडचणी आल्या तर मला कळवा, त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीन. पुन्हा भेटूच. धन्यवाद.